दिनांक 23/7/2025 रोजी म्हणजे काल फिर्यादी नामे राजेंद्र कुमार रामप्रसाद कसवा, वय 40 वर्ष, व्यवसाय ट्रक चालक आहे, राहणार अंकिसर, हा राजस्थान राज्यातला आहे. हा परवा रात्री ट्रक मानदेवगावकडून जालन्याकडे ट्रकवर येत असताना त्याला मानदेवगावजवळ स्पीड ब्रेकरजवळ काही 3 लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या लक्षात आलं की हे गुन्हेगार दिसतात. त्याच्यामुळे त्यांनी गाडी थांबवली नाही. त्यांनी गाडी स्पीडने पुढे घेतली. ते त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे आले. त्याच्यानंतर पुढे ट्रक चालवत असताना पुन्हा त्याच्या ओळखीचा एक ड्रायव्हर भेटला. या आरोपींनी त्याला ओव्हरटेक करून अडवणे म्हणून यांनी दोघांनी ट्रक शेजारी लावल्या. एक सोबत घेऊन चालले, म्हणजे त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ दिलं नाही. आणि त्या समोर एक टोल नाका आहे भारत पेट्रोलियमचा, ते तिथपर्यंत ते कसे तरी आले आणि तिथं ते येऊन पंपामध्ये गाड्या त्यांनी घातल्या आणि पळायला लागले. तर त्यांनी त्या ठिकाणी आरोपी आल्यानंतर त्यांनी तिथं त्यांना गाडीची मोडतोड केली, मारहाण केली त्यांना आणि त्यांच्या जवळील 16,000 रुपये जबरीने काढून घेतले, असं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर आम्ही तात्काळ त्याची पूर्ण कहाणी ऐकून तपासाला गती देत माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नोपाने सर आणि माननीय उपयोगी पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार सदर आरोपींचा शोध घेणे सुरू केले. तपास चालू असताना आम्हाला आरोपी रवी देवीदास जाधव, वय 32 वर्षे, राहणार पठारे देवगाव. त्याच्यानंतर दुसरा तानाजी कारभारी कठाळे, वय 27 वर्षे, राहणार तुपेवाडी, आणि विलास तुकाराम पवार, वय 29 वर्षे, राहणार बावणे पांगरी, सगळे तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. आम्ही त्यांना शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ किंमत 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे आणि आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. अजून उर्वरित तपास सुरू आहे.